नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल ही कुठली रेसिपी बरं? पण ही ना अगदी स्पेशल अशी रेसिपी असणार आहे बरं का. आता ही काय असेल तुम्हाला पुढे कळेलच, पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला ना आपण इथं कणिक मळून घेऊयात. त्याच्यासाठी बघा एका भांड्यामध्ये ना 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमच इतकी हळद घातलेली आहे आणि हे मिसळून घेऊयात. गव्हाचं पीठ का नाही अगोदरच चाळून घेतलं आहे बरे का, म्हणून इथं मी चाळून घेतलेलं नाही. अगदी तुम्ही चाळलं नसेल तर चाळून घ्या. आणि हे सर्व मिसळून झालं की आता आपण जशी कणिक मळतो का नाही तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात. जर अशी घट्ट मळायचं बरं का. चपातीसाठी आपण बघा जरा सैलसर मळतो का नाही, तर हे जरा घट्ट मळायचं बरं का. कमीत कमी पाणी वापरून ना कणिक मळून घ्यायचे बरं का. अगदी थोडं पाणी घालायचं आणि छान असं हे मळून घ्यायचं. पाणी जर जास्त झालं तर कणिक सैलसर होते बरं का. त्यामुळे आणि जर ही कणिक मळून आपण भिजत ठेवणार आहोत, मग भिजत ठेवल्यानंतर कणिक जरा सैलसर होते बघा. त्याच्यामुळे जर अशी घट्टच मळायची. पाणी एकदम घालायचं नाही. बघू शकता इथं मी थोडं थोडं घालून ना मिसळून घेत आहे. आणि आता घट्ट कणिक असल्यामुळे ना खूप कडक होते. त्याच्यामुळे आता काय करायचं आहे, पाण्याचा हात ओला घ्यायचा आणि कणिक चांगली मर्दून मर्दून मऊ करायची. म्हणजे कणिक घट्टच ठेवायचे पण मळून मऊ कणिक करायची आहे, छान चिकनी अशी. बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल. आता शेवटी वरून थोडंसं आपण तेल घालून घेऊयात. आणखीन थोडीशीच ना ही कणिक मऊ करून घेऊयात. मऊ म्हणजे कणिक आपल्याला घट्टच ठेवायची आहे, सैलसर ठेवायची नाही बरं का. ह्याचं कारणसुद्धा ना तुम्हाला मी पुढं सांगते. तेल घातल्यामुळे ना वरचं जे आवरण आहे ते कडक होत नाही. त्याच्यामुळे तेल घालून एकदा मर्दून घेतलं म्हणजे मऊ आपलं गव्हाचं पीठ राहतं. हे कणिक अगदी बघा छान प्रकारे मर्दून घेतलं, तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसलेलंच आहे. आता का नाही आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे आणि असंच ठेवून घेऊयात. तेच का नाही आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. साधारण एक 10 मिनटं तर आपण भिजत ठेवूयात. तर हे बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत ना आपण दुसरी तयारी करणार आहोत. इथं बघा अगोदरच 1 तासभर का नाही मी अर्धी वाटी इतकी मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. 2 ते 3 वेळा धुवून. बघा छान भिजले का नाही. आणि आता त्याच प्रमाणे का नाही इथं अर्धी वाटी चणा डाळ तीसुद्धा 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता इथं मी 2च डाळी घेतल्यात. तुम्ही ह्याच्यामध्ये ना मसूरची डाळ, तुरीची डाळ वापरू शकता. डाळींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. भिजवलेल्या डाळीतलं ना सगळं पाणीही मी काढून घेतलेलं आहे बरं का. आणि 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी चणा डाळ आहे. दोन्ही डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यात आणि पाणी न घालताना आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. अगदी बारीक पेस्ट वाटावं असं काही नाही. भरड भरड वाटून घेतलं ना तरीसुद्धा चालेल बरं का. पण वाटताना पाणी घालायचं नाही. आता ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी पुढे सांगतेच. आता हे वाटलेल्या ज्या डाळी आहेत त्या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता ना आपण ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचा करून घेणार आहोत. तुमच्याकडे ऑलरेडी अगोदरचा ठेचा केलेला असेल तो वापरू शकता किंवा ह्या डाळी वाटत असताना त्याच्यामध्येच घातलात तरीसुद्धा चालेल. आता हा ठेचा करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर अर्धा चमच जिरे, अर्धा चमच बडीशेप, त्याचबरोबर हिरवी मिरची 2 घातलेल्या आहेत कमी तिखटच्या आणि मिक्सरला फिरून घेणार आहोत पाणी न घालता. आता तयार केलेला हा ठेचा ना आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. मसाला बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे. साधारण एक अर्धा चमच इतकं, पाव चमच इतकी हळद, अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिसळून घेऊयात. इथं लिंबाचा रससुद्धा घालू शकता. मी पुढे लिंबाचा रस वापरलेला आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखी कुठला मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता बरं का. मला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज आपण करत आहोत खानदेशी स्पेशल लांडगे. कोणाला ही रेसिपी माहिती आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. शिवाय कोणी कोणी ही रेसिपी खाल्ली ते सुद्धा कळवा. आता वरून बघा इथं मी लिंबाचा अर्धा रस पिळायला आहे. अगोदरच तुम्ही पिळून घेऊ शकता आणि सर्व मिसळून घेऊयात. लिंबाच्या रसामुळे छान चटपटीत अशी चव लागते बरं का. आता आपलं हे मिश्रण तयार झालं बाजूला ठेवूयात. आणि इथं बघा चाळण घेतले. चाळणीला का नाही आपल्याला तेल लावून घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये आपण जे रोल वाफवून घेणार आहोत ना ते चिटकून बसायला नको म्हणून. कणिक बघा आपली छान प्रकारे भिजली तोपर्यंत. आता आपण जसे चपातीसाठी गोळे करतो का नाही अगदी तसे करून घेऊयात. पण थोडीशी कणिक ही मळून मर्दून मऊ करून घेऊयात. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं बरं का. कारण आपण जशी चपाती लाटतो तसं लाटून घेणार आहोत. चपाती लाटताना आपण गव्हाचं पीठ भुरभुरून घेतो, पण तसं ह्याला काहीच लावून घ्यायचं नाही. कारण वरून थोडंसं तेल लावलं ना आपल्याला सहजपणे लाटता येतं बरं का. आता इथं ना साधारण मी 3 ते 4 इतके गोळे करून घेतले. त्याच्यातला एक गोळा घेतला आहे. तेल लावल्यामुळे आपल्याला इथं आता काहीच लावायचं नाही. जशी चपाती लाटतो का नाही तसं लाटून घेऊयात. जितकं तुम्हाला पातळ जमेल ना तितकं तुम्ही लाटून घेऊ शकता बरं का. जरा मध्यमच आकाराचा गोळा घेतला होता म्हणून त्यामुळे ना आपली चपाती ही जरा छोटीच होणार आहे. अगदी तुम्ही साईजनुसार रोल छोटे मोठे त्याच्यानुसार कणकेचा गोळा घेऊ शकता. बघा जमेल ती इतकी पातळ चपाती करून घेतली अलटी पलटी करून बरं का.
बिलकुलसुद्धा चिटकून बसत नाही. आता आपण तयार केलेलं हे मिश्रण नाही ह्याच्यावरती लावून घेणार आहोत. एक थर लावून घ्यायचा. तर तुम्हाला सांगितलं होतं का नाही डाळी वाटत असताना की ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण हे मिश्रण आपलं पातळ होईल. आणि बघा हे इथं आपण एक थर लावणार आहोत पातळ. मिश्रण पातळ झालं ना तर ह्याचा रोल करता येणार नाही. शिवाय ना ह्या रोलमधून ना हे मिश्रण निघलं जाईल. म्हणून ना डाळीमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचे आहेत बरं का. शिवाय तुम्हाला असं सांगितलं होतं कणिक ही घट्ट मळायची, कारण ह्याचा आपण रोल करणार आहोत. कणिक जर तुमची पातळ असेल तर इथं रोल तुमचा पाहिजे तसा होत नाही बरं का. त्यामुळे हे गव्हाचं पीठ जर तुम्ही घट्ट मळायला असेल तो रोल पण छान प्रकारे करता येतो. ह्या महत्त्वाच्या 2 टिप्स आहेत. आता बघा पातळसर असा सगळीकडे पसरून एक थर करून घेतला की याचा रोल करून घेणार आहोत. आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा मिश्रण आपलं जरासुद्धा बाहेर आलेलं नाही, कारण आपलं जे बॅटर आतमध्ये केलेलं होतं ना डाळीचं ते पातळ नव्हतं, घट्ट होतं, त्याच्यामुळे बाहेर आलेलं नाही. आणि रोलसुद्धा अगदी छान झाला. आता तुम्हाला आणखीन इथं करून दाखवते बघा. बघा छान अशी एक चपाती करून घेतली. पलटी करून घ्यायची बरं का, कारण बेलण्याने लाटल्यानंतर ना ती जरा चिटकून बसते पोळीपाटाला, नंतर रोल करताना निघत नाही ना, म्हणून एकदा पलटी करून घ्यायची. आणि मग हे आपण तयार केलेलं मिश्रण पातळ एकसारखा असा थर लावून घ्यायचा बरं का. आणि ह्याचा रोल करून घेणार आहोत बरं का. रोल करत असताना घट्ट रोल करायचा बरं का, ह्याच्यामध्ये हवा राहता कामा नाही. शिवाय ना अगदी तुम्ही रोल न करता जशी आपण वडीच्या घड्या कशा घालतो अगदी तशा घड्या घालत गेलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. बघा मस्त अगदी रोल होतो, बिन चिटकता आपला, बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही. आता सलग इथं ना मी 3 हे रोल करून घेतलेले आहेत बरं का. आता हे रोल वाफवून घेणार आहे. आता माझ्याकडे चाळण होती म्हणून ह्याच्यामध्ये ठेवले. अगदी तुम्ही ताटाला तेल लावून त्याच्यामध्ये हे रोल ठेवलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. आता बघा गॅसवरती कढईमध्ये ना अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं. ही चाळण नेऊन ठेवली, वर झाकण ठेवूयात आणि आपण 10 ते 12 मिनटानंतर पाहणार आहोत. आता इथं ना मी 10 मिनटात तर पाहत आहे. बघा हे रोल आपले छान प्रकारे वाफवल्यामुळे तुम्हाला इथं फुललेले दिसत असेल. आता हे तयार झालेत की नाही समजण्यासाठी बघा मध्यभागी अशी सुरी घालून बघायची. ती क्लीन आली जरासुद्धा मिश्रण आपल्या सुरीला चिटकत नाही, म्हणजे हे आपले जे रोल आहेत छान प्रकारे वाफवले समजायचं. आता खाली काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर हे रोल ना चाळणीतनं वेगळे करून घेऊयात. आता थंड झाल्यानंतरच का नाही आपल्याला कापून घ्यायचे आहेत. गरम असताना कापायची काही करायची नाही. आता जर तुम्हाला छान चटपटीत कुरकुरीत हवे असेल ना तर हे रोल ना थोड्या तेलामध्ये तळून घेतला तरीसुद्धा चालेल. पण हे आपण खानदेशी लांडगे करत आहोत तर त्याला फोडणी देणार आहोत आपण जिरे, मोहरी आणि ह्याचे. आता तुम्हाला जर सकाळची घाई गडबड असेल, वेळ नसेल, तर तुम्ही हे रात्रीच असे वाफवून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलात ना तर अगदी 8-10 दिवस खराब होत नाहीत. फक्त तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला फोडणी द्यायची आहे ना त्याच्या अगोदर 10 मिनटं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचे आणि मग तुम्ही ह्याला फोडणी देऊ शकता. खरंच खूप खायला छान लागतात बरं का. किंवा तुम्हाला सकाळी जर ही डिश हवी असेल तर संध्याकाळीच ही सगळी तयारी करू शकता, म्हणजे सकाळची बिलकुलसुद्धा घाई होत नाही. फक्त सकाळी तुम्ही फोडणी देऊ शकता बरं का. फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलात तरीसुद्धा 2 ते 3 दिवस हे वाफवल्यामुळे खराब होत नाहीत. आता चला आपण ह्याला फोडणी देऊयात. त्याच्यासाठी कढईमध्ये बघा एक पळी इतकं तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं आहे की अर्धा चमच इतकी मोहरी घालूयात. मोहरी छान प्रकारे तडतडू द्यायचे, फुलू द्यायचे बरं का, म्हणजे ती कडवट लागत नाही. अर्धा चमच इतके जिरे घातलेत आणि 1 चमच इतके तीळ घातलेत. काही कढीपत्त्याचे पाने ह्याच्यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल. फोडणी छान प्रकारे रंग बदलू द्यायचा, आपला तडतड असा आवाज यायला लागला तर आपण तयार केलेले लांडगे घालून घेणार आहोत. आता बघा इथं कापताना ना मी साधारण एक अर्धा इंचाचे इतके कापून घेतलेत. अगदी ह्याच्यापेक्षा मोठं कापू शकता किंवा ह्याच्या बारीकसुद्धा पातळ स्लाईस करून घेतला तरीसुद्धा चालेल. आता चांगलं 1 ते 2 मिनटं ना आपण परतून घेऊयात, म्हणजे ना टेस्ट चव छान येते बरं का परतून घेतल्यामुळे. अगोदर सुरुवातीला थोडे घातले आणि नंतर बाकीचे सर्व घालून ना छान प्रकारे परतून घेणार आहे बरं का. जितकं तुम्ही आता ह्या फोडणीमध्ये परतून घ्याल ना तितके हे खायला छान लागतात बरं का. अगदी बघा पौष्टिक असा नाश्ता होतो, अगदी कमीत कमी तेलामध्ये बनवून तयार होतो. शिवाय जे काही साहित्य आहे ते आपलं घरामध्ये असणारच वापरलेलं आहे बघा. त्या अगोदर बघा मी वेगवेगळ्या वड्यांचे व्हिडिओ अपलोड केले, जसं की रव्याची वडी, पालक वडी, बेसन वडी, बटाटा वडी, गव्हाची वडी, कोथिंबीर वडी, अळूची वडी, ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच बरं का, पाहायला विसरू नका. आता बघा हे मस्त का नाही तर मी डिशमध्ये काढून घेत आहे. वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊयात. गरमागरम खाण्यासाठी खूप छान लागतात. अगदी मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे बरं का. नक्कीच तुम्ही करून देऊ शकता. खरंच खूप छान लागतात. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जरासुद्धा आवडता पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र, मैत्रिणी, परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.